कुडाळ तालुक्यातील घावनाळे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती मतदारसंघात महाविकास आघाडी आणि ठाकरे सेनेचं वर्चस्व कायम राहील असा विश्वास उमेदवारांना आहे। या मतदारसंघामध्ये ठाकरे शिवसेनेचे उमेदवार घरोघरी प्रचार करण्यावर भर देत आहेत। या भागामध्ये आमदार वैभव नाईक यांनी केलेली विकास कामं असून स्थानिक उमेदवार असल्यानं विजय आपलाच होईल याची खात्री उमेदवारांना आहे। मी सोनिया संतोष मुंज। आबा मुंजांनी जे आतापर्यंत आम्हाला जे हे दिले आहे त्यांच्याच ह्याच्याखाली शेतकऱ्यांचे प्रश्न असतील किंवा इथल्या काही समस्या आहेत तो आम्हाला पहिल्यापासून माहिती आहे। त्यांनी त्यांच्या सांगण्यावरून किंवा त्यांच्या ह्याच्यातून आम्ही ऐकत आलोय किंवा संतोष मुंज यांच्या किंवा नाईक साहेबांनी जो आम्हाला विश्वास दिलाय तो मी नक्कीच सार्थ ठरेन व इथले सगळे समस्या आहेत ते मी नक्कीच प्रयत्न करेन, त्यांच्या विश्वासाला पात्र ठरेन। नक्कीच म्हणजे रक्तात असावं लागतं आपण एखादं समाज कार्य करण्यासाठी। त्यांची जी आबा मुंजांची जी भूमिका होती तेच आम्ही कार्य पुढे करणार आहोत। त्यांचे जे समस्या आहेत जनतेचे जे रस्ते असतील किंवा इतर शेतकऱ्यांच्या समस्या असतील ते आम्ही नक्कीच त्यांना विश्वास देणार आहोत की आम्ही सार्थ ठरू याच्या पुढे। सर्वप्रथम मी पहिलं बोलतोय, मी काँग्रेसचे सर्व आमचे जे कार्यकर्ते आहेत ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाचं निशाण घेऊन आमचा एक उमेदवार आणि पांडू खोत्रे हा एक उमेदवार जिल्हा परिषद सदस्यामध्ये उभा आहे। वैभव नाईक यांनी आम्हाला विश्वास देऊन गेले 2 इलेक्शन मध्ये आम्ही प्रामाणिक काम केलं काँग्रेसने। त्यावेळी आम्हाला विश्वासाने सांगितलं होतं की तुम्हाला एक सीट आम्ही सोडणार आहोत काँग्रेसला। त्यामुळे आम्ही काय सर्व कार्यकर्त्यांनी ठरवलं की काँग्रेस हे घावण्यापुरतं मर्यादित आहे, आबांचा बालेकिल्ला। त्यानंतर सर्व काँग्रेसकरांचं एक मिटिंग झाली आणि कुडाळ घावण्यापुरतंच काँग्रेस पुढचं जे गाव आहे निळली असेल, म्हणजे निळल नसेल, आंबेरी असेल, कालेली असेल, पुळास असेल, वाडोस असेल, गोटोस असेल, हे जे सर्व गाव आहे ते मशाल चिन्ह म्हणजे बाळासाहेब ठाकरेंचं मशाल चिन्हावर जास्त प्रेम करतात, म्हणजे उद्धव ठाकरेंवर आणि वैभव नाईकांवर जास्तीत जास्त त्यांचं काम आहे वैभव नाईकांचं। त्यामुळे ते म्हणाले की तुम्ही सीट उभी करणार की नाही, तर त्यानंतर आम्ही आमचा एक विचार बदलला आणि आमचा एक माझी मिसेस होती ती मशाल चिन्हावर घेऊन आज लढते आणि आमचे सर्व जे काँग्रेसवाले आहेत ते सर्व त्यांच्याबरोबर जोराने काम करत आहे, म्हणजे जास्तीत जास्त। आणि दोघांचं जसं फेबिकॉल जरी तुटू शकतं पण आम्ही तुटू शकत नाही एवढ्या जोराने काम करतो। मागच्या 4-5 दिवसात सुद्धा आमच्याकडे असे ऑफर आले म्हणजे पैशाची की तुम्हाला एवढे पैसे देतो, तुम्ही सीट मागे घ्या, तरी पण आम्ही मागे घेतली नाही, पैशाचं आम्हीच देखवलं। आणि या ठिकाणी सुद्धा आता सर्व लोक आमच्या बरोबर आहेत आणि आम्ही अहोरात्र फिरणारे सर्व कार्यकर्ते दोन्ही माडेश्वर असतील, मी असेल, काँग्रेस किंवा शिवसेना असेल, शिवसेना म्हणजे बाळासाहेब ठाकरेंची म्हणजेच उद्धव ठाकरेंची शिवसेना हे आमच्या बरोबर आहेत। माझे सर्वसामान्य कार्यकर्ते माझ्या पाठीशी फिरत आहे। आम्ही 2 गटाने फिरत, तुम्ही म्हणशाल जिल्हा परिषदेचा उमेदवार कुठे आहे, तर वरच्या भागामध्ये 15 माणसं घेऊन फिरतोय, आम्ही इकडे फिरतो तळागाळापर्यंत। घावनाळ्या गावातील जिथे जावं तिथे काँग्रेसला आणि मशाल चिन्हाला लोकांचा जोर आहे। आणि तुम्ही म्हटलं आता वन खातं म्हणजे वनप्राणी जास्तीत जास्त, म्हणजे आता सुद्धा तुम्ही जर आधी अर्धा तास पुढे आला असता तर एवढा त्रास देतात की त्याच्यावर कोणी बोलत नाही, आमदार सुद्धा कुठला बोलत नाही। जो तळागाळातला आता आमदार आहे, खासदार आहेत, पालकमंत्री आहेत या पक्षाचे, पण त्याच्यावर कोणी बोलत नाही। इलेक्शन आलं की दुसराच विषय काढायचा। आज एवढी परिस्थिती आहे तुम्हाला माहित नाही, मोहूर आलेला आहे कशाला, आंब्याना किंवा काजूना, एवढा म्हणजे काही परिस्थिती म्हणजे एवढं दुःख येतं डोळ्यात घावनाळ्या गावातनं। आणि ह्या एरियात तर जास्तच आहे। सर्व लोकांना विचाराया की त्रास म्हणजे आंब्याची फळं ठेवत नाही, नारळाचं फळ काही ठेवत नाही। त्यामुळे माझ्याकडनं जास्तीत जास्त जो प्रयत्न असेल ते उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाचे आम्ही प्रामाणिक राहून जास्तीत जास्त मताने, माझं मत आहे की आम्ही 1400च्या मताने येऊ, घावनाळ्या गावामध्ये 1400 मतं घेऊ। आमच्या समोर जे उमेदवार राहिलेले आहे दीपक नारकर जिल्हा परिषदचा, त्याला मला इथली वाडी सुद्धा माहित नसेल, मी त्यांच्यावर टीका करत नाही। उमेदवार राहिला ज्याचा लोकशाही आहे, कोणी उभं राहायचं कोणी नाही आम्ही ठरवणारे नाही आहोत। जिल्ह्यात कोणी कुठे राहू शकतं, त्यामुळे त्यांनी ठेवलेला उमेदवार आहे, त्याच्याखाली पंचायत समिती उमेदवार आहे, तो आमचाच आहे, माझा शेजारी आहे, माझ्यावर त्यांच्याला बोलायचा अधिकार नाही मला। आणि वैभव नाईकांनी जे काम केलं ते जास्तीत जास्त आम्हाला फायदेशीर होईल